नमस्कार. आधी मी तुम्हाला आज पर्ल ज्वेलरी दाखवते. तन्मणी आहेत माझ्याकडे. फोटोंमधून मोत्यांची क्वालिटी कळत नाही, त्यामुळे मी लाईव्ह करायचा विचार करत आहे. लाईव्हमधनं नीट दिसतंय का ते मला बघायचं आहे. हा तन्मणी सगळ्या बरोबर आहे, थोडं खाली. आणि ही इंडियन मोती आहेत. त्याच्याबरोबर तन्मणीच्या सेट बरोबर कानातले येतातच, त्यामुळे प्रत्येकाचे कानातले हे त्याच्याबरोबर कानातले आहेत. त्याची प्राईस 350 रुपये आहे. हा इंडियन मोत्यांमध्ये दुसरा तन्मणी आहे. हा लॉंग आहे. माझ्या पेजवर तुम्हाला खूप सारे पेंडंट्स दिसतील, तर तुम्हाला या डिझाईनमध्ये जर का पेंडंट दुसरं हवं असेल तर मी तुम्हाला बदलून देऊ शकते. हे इंडियन मोती आहेत आणि असा एवढा लॉंग आहे. याचे कानातले फार मोठे नाही आहेत, लोंबते नाही आहेत, छोटे आहेत. याची प्राइस 520 आहे. इंडियन मोत्यांमध्ये जे तन्मणी नाही आहेत पण 3 पदरी छोटे हार आहेत ते असे आहेत. याच्याबरोबर तन्मणीचा सेट नसल्यामुळे, अगदी साधे असल्यामुळे, पण तुम्ही मंगळसूत्राबरोबर घातलेत तर खूप छान दिसतील. आणि एकच घातलं तर वेगळे काही दागिने घालायची गरज नाही आहे. नाजूक आवडत असेल त्यांना किंवा हा रंग आवडत असेल त्यांना. ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत. आणि आता दुसरा दाखवला ह्याच्यामध्ये कलर्स नाही आहेत, हा मरून कलर आहे. तर त्याला कानातले फक्त अशा टाईपचे मी करून देईन तुम्हाला, पेंडंटच्या कलरचे मॅचिंग. आता मी तुम्हाला काही जपान पर्ल्सचे दाखवते. हे खूप सुंदर असतात मोती. हा नेहमीपेक्षा थोडेसे लहान मोती येते आणि हा 4 पदरी आहे. मगाशी दाखवला त्याच्यापेक्षा हा थोडा लहान, जास्ती वर जाईल. हे जपान मोती आहेत. हे पेंडंट पण खूप सुंदर आहे. त्याच्या मोत्यांची क्वालिटी चांगली आणि हा 4 पदरी असला तरी हा छोटा आहे, लहान आहे, त्याच्यामुळे ह्याची प्राइस पण 550 आहे फक्त. आणि कानातले पण खूप सुंदर आहेत. आत्ता दाखवला तसाच हा जपान मोत्यांचा आणि गळ्याबरोबर येईल असं तन्मणी आहे. फक्त ह्याचं पेंडंट त्याच्यापेक्षा वेगळं आहे, मोठं आहे. आणि हा 3 पदरी आहे. आणि ह्याचे कानातले मगाशी दाखवले त्या टाईपचे असे त्याचं एक खडा खाली लोंबेल असे आहेत. तर
आता जपानमध्ये तुम्हाला लॉंगमध्ये दाखवते. इंडियनपेक्षा या मोत्यांची क्वालिटी चांगली येते. आणि हा साधारण एवढा येईल. हे सगळं सरळ करता येतं व्यवस्थित. फक्त मला कुठपर्यंत येतं ते दाखवायचं आहे. आणि पेंडंट किंवा मोती नीट दिसण्यासाठी मी हे लाईव्ह करते. तर ह्याच्यामध्ये हेच कानातले असेच आहेत. हा आत्ता दाखवला ह्याची प्राईस. ह्याचं पेंडंट मोठं आहे, हा लॉंग पण आहे आणि हे मोती पण जपान आहेत. तर ह्याची प्राईस आहे 1050. आणि हा अजून एक खूप सुंदर आहे पेंडंट मोराचं. जपान मोती आहेत आणि लॉंगमध्ये आहे. आणि ही वीण करायला खूप वेळ लागतो. 2 सुयांची ही वीण आहे, त्याला वेळ खूप जास्त लागतो. पेंडंट पण चांगलं आहे मोत्यांचं ह्याचं मोराचं. तर मग ह्याची प्राईस आहे 1250. आणि ह्याचे कानातले पण खूप सुंदर आहेत मोराचे. अजून एक जपानमध्ये आहे. हा मगाशी होता त्याच्यापेक्षा लांब आहे. मोती मगाशी होते त्याच्यापेक्षा थोडे मोठे आहेत आणि 3 पदरी आहे हा. ह्याची प्राईस पण 650 आहे. ह्याचं पेंडंट. आणि ज्यांना लोमते कानातले नको असतात त्यांच्यासाठी हे असे कानातले. हे 2 रंगातलं आहे हे पेंडंट, लाल आणि हिरवा. आणि याचे मोती गहू मोती आहेत. ह्याला मागे गोंडा नाही आहे, हुक आहे. हा लॉंग असून आणि वेगळ्या टाईपच्या मोत्यांचा असून हा 2 पदरी आहे. तर ह्याच्यामध्ये हे असे भरपूर वेळा चेनचे येतात, पण इथे चेन न वापरता मी त्याला छोटे मोतीच वापरलेत, कारण त्याच्यामुळे खराब होत नाहीत. ते चेन काळी पडते पण हे खराब होत नाहीत. त्याचे कानातले पण मगाशी दाखवले तसेच आहेत, फक्त 2 रंगांचे आहेत. हे अजून एक डिझाईन आहे, हे पण लॉंगमध्ये आहे. हे इंडियन मोती आहेत आणि साधं डिझाईन आहे. ह्याचं पेंडंटसुद्धा तुम्हाला हवं तर मी बदलून देऊ शकते. माझ्या वॉलवर अजून विविध पेंडंट्सचे फोटो आहेत. तुम्ही पेंडंट सिलेक्ट करून जरी हे डिझाईन मागितलं तरी मी पेंडंट बदलून देऊ शकते. आणि ह्याचे सुद्धा कानातले असे लहान आहेत. ह्याचे कानातले मला दिसत नाही आहेत पटकन. तोपर्यंत तुम्हाला बाकीची नवीन डिझाईन दाखवते. मी नेहमी अशा बीड्समध्ये आत्तापर्यंत तुम्ही माझ्या वॉलवर बघितलं असेल, माझ्या पेजवर बघितलं असेल, असं वेगवेगळे सिंगलमध्ये भरपूर डिझाईन आहेत फुलपाखरं किंवा फुलांचे, पण डबलमध्ये मी हे नवीन केलं आहे डिझाईन. तर हे कसं वाटतंय? छान वाटतंय का? ह्याच्यात काही बदल हवा आहे का? हे लांब हवं आहे का? किंवा दोन्हीमधलं अंतर अजून कमी हवं आहे का? हे अजून थोडं खाली हवं आहे का? असं तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हा एक नवीन सेट बनवला आहे मी. ह्याच्यामध्ये अजून वेगवेगळे बनवायचे आहेत मला, पण आधी मला तुमचं सजेशन मिळालं तर बरं होईल. याच्याबरोबर
मी छोटं ब्रेसलेट पण दिलं आहे आणि ह्याचे कानातले असे वेगळे आहेत, थोडे रिंग टाईप. ते लहान मुलींना पण तुम्ही देऊ शकता आणि मोठ्या पण बायका हे वापरू शकतात. वेगवेगळं डिझाईन आहे. कसं वाटतंय सांगा. आणि अजून नवीन डिझाईनमध्ये 2 डिझाईन मी बनवली आहेत. एक डिझाईन आहे. हे कसं वाटतंय. आणि ह्याचे फोटो आणि प्राईस सगळं मी फेसबुकवर टाकेनच पेजवर. त्यातला एक दुसरा रंग मी घालून दाखवते. ह्याला मागे स्क्रू आहे साधा आणि अतिशय सिंपल आणि सुंदर डिझाईन आहे. कानातले मी तुम्हाला दाखवले मग अशी ह्याला घातलेत तसे. असे लोंबते आहेत आणि वरती एक तसंच खडा आहे. तर हे कानातले पण मी बनवलेले आहेत. मग अशीच्या ज्या तन्मणीचं गोल पेंडंटवाले तुम्हाला कानातलं दाखवायचं राहिलं तर ते हे कानातलं असं ह्याचं. आणि आत्ता जे दाखवले त्याच्यामध्ये हे अजून 2 वेगळे रंग आहेत. तर कसे वाटतात. 4 रंग आहेत एकूण. आणि हे खूप सुंदर पेंडंट्स मिळाली मला. त्याचं अगदी सिंपल हे डिझाईन बनवलं आहे मी. कसं वाटतंय आणि याच्यासाठी नक्की ऑर्डर करा. ज्या कोणाला हे असं काही घालायची आवड असेल तर हे सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे. कॅट्स आय काय म्हणतात त्याला माहिती नाही मला एवढं. ते मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण मी ह्याचा उल्लेख केला होता आणि त्याच्यामध्ये मी सगळे फॅन्सी असे पेंडंट छोटेवाले दाखवले होते. तर त्याच्यातलंही तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही एकदा माझ्या पेजवर बघा. ते पण खूप सुंदर आहेत. आता हल्ली इनविजिबलची फारच फॅशन आली आहे. ते इनविजिबल मलाच दिसत नाही आहे. हे बघ खूप छान आहे हे. आणि हे नवीन केलं आहे मी डिझाईन. त्याला इकडे मागे तो फिश काय म्हणतात त्याला खूप सुंदर प्रकार केला आहे मी. हे पेंडंट मी हे तयार केले पेंडंट. ह्याचे कानातले पण मी तयार केलेत. तर हा एक अगदी सुंदर सेट आहे. हे कानातलं पण मी तयार केलंय. आणि हे पेंडंट पण असं आहे. हल्ली याची फॅशन आहे खूप आणि खूप सुंदर दिसतंय बघा. हे पण तुम्ही जरूर घेऊ शकता. दिसतंय का हे क्लिअर. तर आज असं मी हे पहिल्यांदाच फेसबुक लाईव्ह केलं आहे आणि त्याच्यात थोडे तन्मणी आणि थोडे नवीन केलेले हे फॅन्सी आयटम्स असे ठेवले होते दाखवायला. ते फोटो काढा आणि एडिट करा आणि ते दाखवा. त्याच्यापेक्षा मला हा एकदा विचार करून बघावा असं वाटलं की या पद्धतीने अजून छान दिसतंय का, क्लिअर दिसतंय का. काही गोष्टी सांगता येतात की ज्या प्रत्येक वेळी आपण फोटो बरोबर लिहू नाही शकत. तर त्या दृष्टीने हा एक प्रयत्न आहे नवीन. तर कसं वाटतंय बघा आणि नक्की सांगा. हे क्रोशाचं एक केलंय मी. मागे फोटो टाकले होते. खूप रंग आहे त्याच्यामध्ये. फक्त खूप सुंदर दिसतं. त्यामुळे हे लाईव्हमध्ये दाखवायचा मोह आवरत नाहीये मला. याच्यात तुम्हाला हवं तर आणखीन लांब सुद्धा मी बनवून देऊ शकते.
ह्याचे 2 पदर येतात आणि त्याचे कानातले हे सुद्धा मी बनवलेले आहेत त्याच्याबरोबर. हे वेगळे स्टोन आहेत, सगळे वेगवेगळ्या आकारांचे स्टोन्स आहेत आणि त्याच्यामुळे ही अशी वेगवेगळी डबल लाईनची डिझाईन मी बनवली आहे. त्याच्याबरोबर कलर कॉम्बिनेशन पण वेगळं आहे. स्टोन्स आणि क्रोशाचा दोरा ह्यांचं कलर कॉम्बिनेशन्स आहे. तुम्ही माझ्या वॉलवर ह्याचे फोटो बघू शकता. खूप सुंदर दिसतात हे सेट्स. आणि तुम्हाला जर त्याच्यात सुद्धा काही वेगळा रंग हवा असेल, कॉम्बिनेशन वेगळं हवं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. बाय. कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ, माझी ज्वेलरी कशी वाटली आणि नवीन कलेक्शन केलंय ते कसं वाटलं. हे सगळं मी स्वतः बनवते आणि ह्याच्यासाठी मी सतत करत असते. फेसबुकवर जाहिराती करत असते किंवा पेजवर फोटो टाकत असते. तर आता मी लाईव्हचा मार्ग वापरून बघतीये. तर मला नक्की ह्याच्यात काही सूचना असतील तर सांगा. आणि कमेंटमध्ये ऑर्डर तुम्ही तुमच्या देऊ शकता. माझा नंबर आहेच या फेसबुक ह्याच्यावरती सुद्धा आहे, माझ्या पेजवरती पण आहे, माझ्या फेसबुक वॉलवरती पण आहे आणि या व्हिडिओ बरोबर पण मी शेअर करते. तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर ऑर्डर देऊ शकता. थँक्यू.